माननीय देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पुण्याचे पोलीस आयुक्त, गृहसचिव आणि त्याच्याबरोबरच डेक्कन पोलीस स्टेशन आणि प्रभात पोलीस स्टेशन यांना मी दिनांक 2 ऑक्टोबर 2025ला जाहीर चेतावणी आणि अखेरचा इशारा देत आहे. गल्ली क्रमांक 9मध्ये गोपद्म नावाचा अपार्टमेंट आहे. तिथे मी आणि डॉक्टर मनीष जोशी भाड्याने राहत होतो. त्याचे अनेक साक्षीदार आहेत, व्हिडिओ फुटेज आहेत. त्याचे घराचे मालक होते अशोक वैद्य. तिथे आमच्या घरावर दरोडा पडला. डेक्कन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. नंतर आम्हाला कळलं की डेक्कन पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली तिथे BR पाटील होते. त्याच्या अगोदर माझ्या मिसेसचं ऑपरेशन झालं होतं. ती ॲम्ब्युलन्समध्ये होती. तिला तिच्या वडिलांनी, त्या घरमालकाने हाकलून दिलं आणि तिथं सामान सगळं वगैरे टेक्नॉलॉजी सगळी 5 नोव्हेंबरला दरोडा टाकला. पोलिसांच्या मदतीने निगराणीखाली याचे सगळे पुरावे मी CBIला वगैरे दिलेले आहेत. 12 नोव्हेंबरला डॉक्टर मनीषाच्या क्लिनिकवर दरोडा टाकला. पण तो विषय वेगळा आहे. तर हा जो घरावर दरोडा टाकलेला आहे याचे पुढे फुटेज आहेत. पुढे भारती कुराडे, चंद्रशेखर दैठणकर, मग ह्याच्यात विलासराव देशमुखांकडून ऑर्डर कशी आली, सोनिया गांधी संबंध काय या घरात. मग नंतर आम्ही एक RTI ॲप्लिकेशन केलं. तर मगदूम नावाचे अधिकारी होते. त्यांनी असं उत्तर दिलं की अशोक वैद्य घरमालकांनी, भारती कुराडे ACP तेव्हाचे पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये, त्यांना असं लिहून दिलं होतं घरमालकांनी की भास्करशी मनीषशी आमच्या घरात राहतच नव्हते. मग त्या मगदूमचा सगळा RTIचा फॉर्मचं उत्तर घेतलं मी, सगळे पुरावे गोळा केले, याचिका दाखल केली. ती याचिका माझ्या भावाने रद्द करायला लावली, कारण तो तेव्हा मुंबई उच्च न्यायालयात होता. आणि इंदू जैन नावाची जी ॲडव्होकेट होती तिला ऐन याचिकेच्या दिवशी दहशतीने पळून लावलं. आता फडणवीस साहेब, ही गोष्ट किती सालची आहे? 2006 5 नोव्हेंबरचा दरोडा आहे. याच्यामध्ये प्रभात पोलीस स्टेशनचे UK यादव, डेक्कन पोलीस स्टेशनचे BR पाटील, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, त्यांचे कार्यकर्ते सिद्धराम म्हेत्रे, त्यांचा सेक्रेटरी संजय नहार आणि स्थानिक लोक, बाकीचे गुंड, गुन्हेगार आणि ते लुटणारे, त्याला साक्षीदार पण आहे. तिथे व्हिडिओ फोटो सगळं आहे. CBIकडे कंप्लेंट आहे, पोलीस स्टेशन प्राईम मिनिस्टर ऑफिसला गेलेलं आहे, सुप्रीम कोर्टात, हायकोर्ट सगळं गेलेलं आहे. आता काय होणार आहे माहिती का फडणवीस साहेब? त्या अशोक वैद्यांना मी फोन केले, तेव्हा माझा काही संबंध नाही, काही संबंध नाही वगैरे वगैरे. तर राजकीय दहशतवाद काय असतो फडणवीस साहेब? तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल सांगता ना, तुरुंगात गेले, मग मला मुंबईत राहायला घर नाही, मग त्यांना कॅन्सर झाला होता, घर विकलं वगैरे. अहो, तुम्हाला घरदारा तरी होती, पैसे तरी होते, तुमच्या जातीचे लोक तुमच्याबरोबर उभे राहिले. आम्हाला तर ब्राह्मणानेच घात केला आमचा. तुम्ही काय सांगता आम्हाला? तर फडणवीस साहेब, आता हे जे अशोक वैद्य आहेत यांच्या घरावर मी हल्ला करणार. नंबर 2, BR पाटील आता रिटायर झालेले आहे, त्याची संपत्ती तुम्ही जप्त करा, नाही तर मी त्याला शोधून त्याला ठोकणार. बरं, ह्याच्यामध्ये आता हा विषय खूप गाजणार आहे फडणवीस. मी तुम्हाला आता शेवटचा अल्टिमेटम देतो आहे. या मालकाला पकडा, तो जिवंत आहे की नाही मला माहीत नाही, तो म्हातारा झाला असेल, पकडा. BR पाटीलची संपत्ती जप्त करा. त्याच्यानंतर मला नुकसान भरपाई द्या, कारण महाराष्ट्र शासनाच्या निगराणीखाली हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे. राज्य शासन पुरस्कृत, ते काँग्रेसचं सरकार होतं आणि विलासराव होते, हे नाही चालणार मला. महाराष्ट्र शासन ही संवैधानिक बॉडी आहे. तिचं रक्षण, नागरिकाचं रक्षण करणं तिचं काम आहे. आणि बोगस लोकांना माहिती पसरवली पुणे पोलिसांनी की भास्करशीच्या घरात जप्ती आली. कुठली जप्ती नव्हती. याच घरात दरोडा टाकला आणि दुसरा एका 138 केसमध्ये या घराच्या पत्त्यावर वॉरंट काढलं आणि कोर्टाला रिपोर्टिंग केलं की भास्करशी हजर राहत नाही, मला फरार डिक्लेअर केलं. हे सगळे जे गुन्हेगारी संघटित पोलीस खादीवर करता ना, हे तुमच्या पक्षाने हेच केलेलं आहे. तुम्ही हेच केलेलं आहे. हे IB, CBI, ED काय तुम्ही वापरलेलं आहे. असले धंदे आम्ही नाही करत. आम्ही नागरिक आहोत, आम्ही संविधानाशी प्रामाणिक आहोत, आम्ही पुरावे गोळा करतो, बेछूट आरोप करत नाही. आणि मी काय अर्बन नक्षलवादी नाही आहे, हे तुमच्या डोक्यातली घाण काढा जरा. तुम्ही भाजपवाले, काँग्रेसवाले फार लहान आहात. भारत हा 5,000 नाही 5 लाख वर्षापासून आध्यात्मिक देश आहे. आम्ही त्या आध्यात्मिक परंपरेचे वारसदार आहोत. आम्ही त्यागी ब्राह्मण आहोत. सर्व समाजाला इक्वल वागणूक देतो आम्ही. शिवसेना फोडण्यापासून वाचवली आम्ही. पोलिसांच्या मुलांसाठी काम केलेलं आहे. तुम्ही असा संघ स्वयंसेवक नागपूरला आले आणि की मुख्यमंत्री झाले तुम्ही शरद पवारांच्या मदतीने. शरद पवारांना लाचार झाले तुम्ही. शरद पवार तुम्हाला 2014ला पाठिंबा दिला आहे, त्यांच्यावर दबाव टाकला आणि तुम्ही की आम्ही थोडीच मागितलं होतं पाठिंबा. हे असले फालतू बोलण्यात काय अर्थ आहे? आम्ही शरद पवारांसमोर कधी झुकलो नाही. घरदारा बरबाद झाली आमची, भिकेला लागलो आम्ही, गुन्हेगार ठरवलं लोकांनी. 20-20 वर्ष भीक मागून हिंडलो आम्ही, झुकलो नाही. ना मुंडेसमोर, ना पवारसमोर, ना ठाकरेसमोर, ना सोनिया गांधीसमोर. तुम्ही काय तडजोडी करताना आम्हाला सांगता? फडणवीस साहेब, तुम्ही आता मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्र शासनाचे प्रमुख आहात. तुमची जबाबदारी आहे की तुम्ही या प्रकरणात न्याय करा, अन्यथा मी माझ्या पद्धतीने न्याय करेन आणि तो करणारच आहे मी. पण तरी मी तुम्हाला 24 तास देतो आहे. डेक्कन पोलीस स्टेशनला
प्रभात पोलीस चौकीला, पुणे CP ऑफिसला. मग सीताराम म्हेत्रे, एकनाथ, मग ह्यांचं काय काय रिपोर्ट झालेले आहेत, काय काय होणार आहे तुम्ही नंतर बघा. मला या प्रकरणामध्ये आमचं सगळं घराचं सामान, फुटेज वगैरे सगळं आहे माझ्याकडे. कारण हे दरोडे टाकत गेले, आम्ही फक्त लढत गेलो. लोक म्हणाले हां हे काही करत नाहीत, नुसते पुरावे देतात, नुसते तक्रारी नोंदवतात, नुसतं इन्व्हेस्टिगेशन करतात. यांच्यात काय दम आहे? यांचा करेक्ट कार्यक्रम केला, यांना पुण्यात हॉकलून दिलं, यांना बरबाद केलं, यांना भिकेल लावलं. आनंद व्यक्त केला सामान्य लोकांनी, ब्राह्मणांनी, आमच्या नातेवाईकांनी, विलासराव देशमुखांनी, सीताराम म्हेत्रेंनी, सुशीलकुमार शिंदेंनी, शरद पवारांनी. 20 वर्ष गेली, आता आमने सामने. आता तुम्ही काय करणार? मला मारणार फडणवीस? तुम्हाला खून करणार माझा तुमचे पोलीस? शिरीष बोराळकरला गेलो तुम्ही, तो म्हटला की मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला फोन केला त्याने, तेव्हा तुम्ही गृहमंत्री होतात. आत्ता ही 2023ची गोष्ट आहे. घाबरले पोलीसवाले. मी जातो पोलीस स्टेशनला, मला मारा म्हणतो. मी लोकांच्या घरी जातो, मला मारा म्हणतो. कोणी ना कोणी तर खून केला पाहिजे ना. मी तर तुम्हाला खुनाची ऑफर देतो, तुम्ही माझा खून करून टाका ना, डोक्याला तर संपून जाईल. तात्कालिक तुम्ही सुटणार नाही. पण फडणवीस साहेब, न्याय करायला शिका. आज तुम्ही आहात, उद्या नसाल. कोणी परमानंट नाही आहे. अनेक आले आणि गेले, पाहिले आम्ही. ही दादागिरी, दहशत जी आहे ना, ही काही उपयोगाची नसते. न्याय तुम्ही जाहिराती करता ना 100 कोटीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने. शिवाजी महाराज कोण होते माहिती का? न्याय, समता, तत्व. त्यांनी असे काय मशिदी लुटणं, तोडणं, फोडणं, ह्याला पकड त्याला मार, हे असं केलं नाही आहे. न्याय केलेला आहे. प्रत्येकाला संधी दिलेली आहे आणि त्यांच्या उपकारात म्हणून आज महाराष्ट्र टिकून आहे. तुम्ही सगळे लल्लू पल्लू आणि लेचेबच्चे लोक आहात. आम्ही राजकीय दहशतवादाच्या विरुद्ध लढलेलो आहोत. समजा ना? तुम्ही हा प्रकरण संपवा. मी तुम्हाला 24 तास येतो. डेक्कन पोलीस स्टेशनचा मॅटर आहे. अशोक वैद्य, गल्ली क्रमांक 9, गोपद्मा अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 101. थँक्यू व्हेरी मच.